आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर येते। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता संपलेली, तर कोल्हापूर सत्र न्यायालय उद्या या संदर्भातला निकाल देणार आहे। प्रशांत कोरटकरला बेल की जेल, उद्या याचा फैसला होणार आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता संपलेली आहे, त्यामुळे कोल्हापूर सत्र न्यायालय उद्या निकाल देणार आहे। प्रशांत कोरटकरला बेल होणार की जेल होणार याचा फैसला आता उद्या येणार आहे। तर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरची सुनावणी आता संपली। उद्या डिटेल ऑर्डर येईल, आपण ती कॉपी तुम्हाला देण्यात येईल, ती आपण वाचू। कोणकोणते मुद्दे मांडण्यात आले? सध्या प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणतेही स्टेटमेंट देणे योग्य राहणार नाही। आपण थांबूया, कोर्टावरती आमचा विश्वास आहे। सुनावणीनंतर वकिलांची येणारी प्रतिक्रिया देखील आपण पाहिलेली आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कोणतेही स्टेटमेंट करणं योग्य नाही असं वकिलांनी म्हटलेलं आहे। मात्र जामीन अर्जावरची सुनावणी संपलेली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालय आता या संदर्भात उद्या महत्त्वाचा निकाल देणार आहे। त्यामुळे आता प्रशांत कोरटकरला जेल होते की जामीन मिळतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। प्रशांत कोरटकरच्या संदर्भात जामीन अर्जावरची सुनावणी आता संपलेली आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये उद्या याचा निकाल येणार आहे। तर प्रशांत कोरटकरला जेल होते की जामीन मिळतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं। अटकपूर्व जामिनासाठी कोर्टामध्ये हा अर्ज करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता कोर्टात सुनावणी पार पडली। कोर्टाचा निकाल नेमका काय असेल हे आता उद्या समजणार आहे। असीम सरोदे माध्यमांशी बोलतायत, असीम सरोदेंची प्रतिक्रिया ऐकूया। सर काय पूर्ण झालेलं आहे, आता उद्या निर्णय मुख्यतः या प्रकरणाला ऐतिहासिक किंवा सोशो लिगल असे वेगवेगळे अँगल्स आहेत। कायद्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच, आणि त्याच्यामध्ये खूप जुन्या केसेस आहेत ज्याच्यामध्ये हे एस्टॅब्लिश झालेलं आहे प्रेसिडेंट म्हणून, न्यायाचं तत्त्व म्हणून, की जेव्हा एखाद्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, कोणत्याही संवादामध्ये, कोणी केलेल्या वक्तव्यामध्ये अशा प्रकारचा टोन असेल, अशा प्रकारचा उद्देश असेल की ज्याच्यामध्ये इतरांचा अपमानच करायचा आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो, असा स्पष्ट संदर्भ दिसतो, तेव्हा त्यांनी तो अपमान केलेलाच आहे असं प्रथमदर्शनी गृहीत धरणं आवश्यक आहे। या प्रकरणामध्ये आज आम्ही त्यांचं कॉन्व्हर्सेशन वाचून दाखवलं कोर्टामध्ये। बरंचसं कॉन्व्हर्सेशन हे प्रशांत कोरटकर यांनी अत्यंत वाईट आणि घाणेरड्या शिव्या दिलेलं असल्यामुळे ते वाचून दाखवलं नाही, ते न्यायाधीश वाचतील। परंतु या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टपणे प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही, आपले गैरसमज असतील ते सांगायचे नाही, किंवा इंद्रजित सावंत यांनी काही चुकीचं बोललेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा करून शंका निरसन करून घ्यायचं नाही, पण केवळ आपलंच म्हणणं बरोबर आहे असं समजून एक ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत। ब्राह्मण आणि मराठा याच्यामध्ये नसलेलं एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भसुद्धा या प्रकरणाला आहे, हे सुद्धा आम्ही सांगितलं। आणि प्रशांत कोरटकर सारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहेत, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही ही लढाई नाही। हे जामीनचा अर्ज हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक, अशा प्रवृत्तीचे लोक, ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो, ते असणं चुकीचं आहे, संविधानाच्या साठी ते धोकादायक आहे। आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचं कंडक्ट आपण पाहिलं, म्हणजे त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली, तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही, कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे। त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की CDR रिपोर्ट काढलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते, परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये
होत्या का ह्या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही, कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेले आहेत. आणि माझं तर म्हणणं आहे, मी कोर्टाच्या बाहेर सांगतो, मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत. इथल्यासुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईलमधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत. जर त्यांचं सगळं खरं आहे, त्यांचा उद्देश चांगला होता, तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला, एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला, याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी एखादं ब्राह्मणद्वेषी वक्तव्य केलेलं आहे. आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे, आज इंद्रजित सावंत इथे हजर आहेत, ते इतिहासाचे अभ्यासक आहेत, महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे, मी कोर्टासमोर त्यांच्या उपस्थितीत ते सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी कोणतंही वक्तव्य ब्राह्मण विरोधी, ब्राह्मण द्वेषी अशा प्रकारचं केलं असेल तर इंद्रजित सावंत हे माझे क्लायंट असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. परंतु त्यांनी असं काही केलेलंच नाही. त्यामुळे ज्या आधारे प्रशांत कोरटकर यांना राग आला, तो व्हिडिओ कोणता होता हे प्रशांत कोरटकर यांना अटक केल्याशिवाय तर कळणार नाही. प्रशांत कोरटकर कायद्याला कोणतेही सहकार्य करत नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळायला नको अशा प्रकारचा आज युक्तिवाद आम्ही केलेला आहे आणि उद्या यावर न्यायालय निर्णय देईल. टेक्नॉलॉजी या ठिकाणी आहे आणि तशाचाच वापर या ठिकाणी झाला असावा असं युक्तिवाद तिकडून झालेला आहे. शिवाय आणि दुसरे इंद्रजित सावंत यांना जातीय ते निर्माण करायचा होता, त्यामुळे सोशल मीडियावर त्यांनी स्वतःहून पोस्ट केली असं देखील युक्तिवाद, याकडे कसं बघता तुम्ही? नाही बघा, सोशल मीडियावर जेव्हा त्यांचं कॉन्व्हर्सेशन रात्री 12 नंतर झालेलं आहे, आता साधारणतः एखादा अनोळखी माणूस दुसऱ्याला, अनोळखी व्यक्तीला रात्री 12 नंतर काही कॉल करत नाही. खूप अर्जंट असेल किंवा रक्त पाहिजे, अशा रेअर गटाचा आहे, ते तुमच्याचकडे आहे, तुम्ही द्या म्हणून रात्री फोन करू शकतो एखाद्या वेळेस. पण एवढ्या रात्री इंद्रजित सावंत यांना फोन करायची काय गरज आहे? आणि मग रात्री फोन करून शिव्या द्यायच्या, ब्राह्मणद्वेषी असल्याचं बोलायचं, मराठा समाजामध्ये, ब्राह्मण समाजामध्ये तेढ निर्माण करायची. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या महाराष्ट्राचे मालक आहेत, बॉस आहेत. आत्ताही वैचारिक वारसा आपण त्यांचा पाळतो आणि त्यांच्याबद्दल इतकं वाईट वक्तव्य करायचं की त्यांचे बायोलॉजिकल फादर कोण आहे हे शोधा वगैरे असं म्हणायचं, हा थेट अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा. मग असं वक्तव्य रात्री केलं असेल आणि एक इतिहास तज्ज्ञ माणूस जो संवेदनशील असतो बरेचदा, जे इंद्रजित सावंत आहेत, महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे, ते जर व्यथित होऊन झोपूच शकले नसतील रात्री 4 वाजेपर्यंत, मग त्यांना वाटलं असेल की पहाटे आता हा सगळा व्हिडिओ मी लोकांसमोर आणला पाहिजे की असा एक माणूस आहे वाईट प्रवृत्तीचा आणि त्यांनी ते सोशल मीडियावर टाकलं असेल. त्याच्यामध्ये गुन्हा नाही आहे. सोशल मीडियावर असं काहीतरी पोस्ट करणं गुन्हा आहे का? गुन्हा असेल तरी त्यांच्यावर अटक झाली पाहिजे, त्यांना कारवाई झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. पण तो गुन्हा नाही आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे. पण या सगळ्या युक्तिवादादरम्यान एक गंभीर आरोप तुम्ही न्यायालयासमोर देखील केला, आता देखील करताय की वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सांगण्यावरून प्रशांत कोरटकरने तो सगळा डाटा इरेज केलेला आहे. काय यामागचे तेव्हा महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या IPS अधिकाऱ्यांची त्यांचे खूप जवळचे संबंध आहे. त्यांच्या पोस्ट आपण आधीच्या पाहिल्या, त्यांनी सगळे इरेज केलेल्या बऱ्याचशा. पण त्यांच्या हे माझे मानलेले भाऊ आहेत, हे IPS अधिकारी माझे जवळचे मित्र आहेत, माझे इतक्या वर्षापासूनचे संबंध असलेले या IPS अधिकाऱ्यांसोबत आज मी चहा पितो आहे, अशाच प्रकारचे त्यांचे फोटो आहेत. मग IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करणं, इच्छित स्थळी बदली नसेल होत तर कॅन्सल करणं, हे सगळे धंदे जर त्यांचे असतील तर ही वेगळ्या प्रकारची जी समाजसेवा आहे त्याच्याबद्दलचा हिशोब झाला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो की असे काही IPS अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये जे अशा प्रकारच्या लोकांच्या संपर्कात आहेत आणि प्रशांत कोरटकर यांच्या फोटोवरून, नाही तर प्रशांत कोरटकर यांचं कर्तृत्व काय असं की IPS अधिकाऱ्यांसोबत असं मांडीवर म्हणजे पायावर पाय ठेवून बसायचं, चहा पीत असे फोटो काढायचे, हा उद्धटपणा आहे खरं म्हणजे. IPS अधिकाऱ्यांसमोर नम्रपणे तुम्ही बसलं पाहिजे. अनेक अधिकारी चांगले आहेत, अनेक IPS अधिकारी चांगले आहेत, त्या पोलिसांबद्दल मी बोलत नाही, पण काही अधिकारी असे आहेत जे प्रशांत कोरटकर सारख्या प्रवृत्तीच्या नादी लागलेले आहेत. कोल्हापूरमध्ये देखील लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.